इच्छा या 4 प्रकारांना आम्ही कर्म करत असतो. या कारणावरती आमचं कधीही लक्ष नसतं. आम्ही दिवसभरात आमच्या मनामध्ये कितीतरी विचार येत असतात. कधी आम्ही लक्ष ठेवलंय का? कधीही आम्ही लक्ष ठेवलं नाही. बघा, मुंबईला एखाद्या मॉलमध्ये जाताना पहिलं त्या माणसाला चेक केलं जातं. का चेक केलं जातं? की हा माणूस काहीतरी मॉलमध्ये नको त्या गोष्टी घेऊन जाईल. तसं ह्या मॉलमध्ये दिवसाला 70,000 विचार फिरायला येतात. आपल्या मनामध्ये दिवसाला 70,000 विचार येतात. यांना आम्ही कधी चेक केलंय का? हा कुठला विचार आहे, तो कुठला विचार आहे, हा चांगला आहे का वाईट आहे का? आव जाव गळत मारा. आमचं मन म्हणजे कुठलाही विचार येतात जातात, आमचं कधीही लक्ष नसतं. पण आमच्या जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण होतात, याला दुःख किंवा सुख निर्माण होतं, याला कारण आमचे विचार असतात. आणि म्हणून सद्गुरू श्री वामनराव सांगतात की तुम्हाला जास्त काय करायचं नाही, तुम्हाला एकच गोष्ट करायची, विचार बदला, तुमचं नशीब बदलेल. मनस्थिती बदला, तुमची परिस्थिती बदलेल. एवढंच करायचं आपल्याला जीवनात येऊन. काय करायचंय? आज जे आम्ही नकोचे विचार करतोय, अनिष्ट विचार करतोय, अनिष्ट उच्चार करतोय, अनिष्ट इच्छा करतोय, त्या करायच्या नाही, तर चांगले विचार करायचे. तुम्ही मला कुठले चांगले विचार करायचे? सद्गुरूंनी त्यांच्यासाठी एक सुंदर प्रार्थना काढली की तुम्हाला जास्त काही विचार करायला ठेवलंच नाही. काय म्हणतात? हे ईश्वरा, सर्वांनी बोला, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. बघा, असे हे सुंदर आणि चांगले विचार जर आम्ही दिवसभर केले तर याचा परिणाम काय होतो ते तुम्हाला सांगतो. मी जास्त केला नाही, 5 मिनिटं घेतली तर चालते ना तुमची? 5 मिनिटांमध्ये या विचारांचा काय प्रभाव असतो ते तुम्हाला सांगतो. आपण वाईट विचार केल्यानंतर काय प्रभाव होतो आणि चांगले विचार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय प्रभाव होतो हे मी फक्त 5 मिनिटात तुम्हाला सांगणार आहे. आपला एक विचार येतो आणि तो आपल्या अंतर्मनामध्ये जातो. आणि अंतर्मनाचं काय आहे? जे तुम्ही अंतर्मनाला देता ते अंतर्मन तुम्हाला बुमरॅंग म्हणून सहस्त्रपटीने परत करतं. काय करतं? अंतर्मन काय करतं? जे तुम्ही अंतर्मनाला देता ते अंतर्मन तुम्हाला बुमरॅंग म्हणून सहस्त्रपटीने परत देतं. तुम्ही जे द्याल ते, चांगलं दिलं चांगलं, वाईट दिलं वाईट, तुम्ही द्याल ते तुम्हाला परत करत असतं. मग जर तुम्ही एखादा वाईट विचार केला, बघा माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येतात, त्याचं लक्ष नसतं. तुम्ही जर एखादा वाईट विचार केला आणि तो काय करतो? बहिर्मनातून अंतर्मनामध्ये जातो आणि अंतर्मन काही दिवसांना तोच विचार, वाईट विचार बुमरॅंग म्हणून सहस्त्रपटीने आपल्याला परत करतं. म्हणजे तुम्ही जसे विचार वाईट केले असतील ते विचार तुमच्यात प्रगट होतं. ही झाली एक बाजू. याची दुसरी बाजू अशी आहे की जो विचार तुम्ही करता तो या ब्रह्मांडामध्ये जातो. या ब्रह्मांडामध्ये जातो आणि तो तिकडेच राहत नाही. मग तो सुद्धा काही दिवसानं जो एक विचार वाईट करता त्या वाईट विचारासारखा माणूस तुमच्याकडे येतो आणि तो तुमच्याकडे आकर्षित होतो आणि तुमच्या जीवनामध्ये नको त्या गोष्टी करतो. बघा, मी काय सांगतो हे जरा तुम्ही लक्षपूर्वक ऐका. हे 5 मिनिटाचं आहे. जे विचार करतो ते या ब्रह्मांडामध्ये जातात आणि त्या ब्रह्मांडातून त्याच विचाराची माणसं तुमच्याकडे आकर्षित होतात आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख, समस्या, संकटे, प्रॉब्लेम निर्माण करतात. याच्या उलट तुम्ही जर चांगला विचार केला तर काय होईल? आतून तुमच्या मनातून चांगले विचार बाहेर येतील. याच्या उलट जे विचार ब्रह्मांडामध्ये गेलेले आहेत त्या विचाराची माणसं म्हणजे देव माणसं तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमच्या अवतीभोवती येऊन तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद निर्माण करतील. आता चांगले विचार करायचे का वाईट विचार करायचे हे तू ठरवायचं. कारण सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपलं शिल्प घडवण्याची ताकद ही आपल्यामध्ये आहे. देवाने आम्हाला सर्व दिलंय. दिले इंद्रिय, हात, पाय, कान, मुख, बोलावया वचन, तेने डोळसी तू नारायण. पण या इंद्रियाचा वापर काही सगळ्यांनी करतो का? हात, पाय, कान, नाक, डोळे, जीभ
चेष्टा करण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी, शिव्याशाप देण्यासाठी, आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये दुःख येतं. परमेश्वरानं आम्हाला सर्व दिलेलं आहे, पण त्याचा वापर आम्ही चांगला करत नाही. कारण आम्हाला हे शहाणपण कोण शिकवतच नाही. आमच्या जीवनामध्ये जे काही दुःख, समस्या, संकट येतात याला कारण आमच्याकडे शहाणपण नाही. आणि म्हणून माणसाला जर जीवनामध्ये जर सुख, शांती, समाधान, आनंद पाहिजे असेल तर शहाणपणाला पर्याय नाही. शहाणपण कशातून येतं? शहाणपण हे ज्ञानातून येतं. ज्ञान कुठे मिळतं? गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. आणि म्हणून तुम्हाला जर जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद पाहिजे असेल तर तुम्ही गुरूंकडे गेलं पाहिजे. गुरूंनी जे आपल्याला चांगलं चांगलं दिलेलं आहे ते आपण जीवनामध्ये उतरवलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी आपलं जीवन सुखी करण्यासाठी, आनंदी करण्यासाठी सोपा मार्ग आपल्याला या ग्रंथातून सांगितलेला आहे. आज आम्ही मुंबईवरून या ठिकाणी 15-20 लोक जण आलेलो आहोत. हे कशासाठी आलेलो आहोत? आम्हाला काय तुमच्याकडून घेण्याचं नाही, काही घ्यायचं नाही, आणि काय पैसे कमवण्यासाठी नाही. तर आम्ही आमचा उद्योग धंदा सांभाळून आम्ही तुमच्या भेटीला आलो, तुमचं दर्शन घेण्यासाठी. कारण प्रत्येकाच्या मध्ये देव आहे ना. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेलं आहे की देव सर्वांच्या मध्ये आहे का नाही? देव सर्वांच्या मध्ये आहे, पण आज त्याच्यावर अज्ञानाची धूळ बसलेली आहे. कशाची धूळ बसलेली आहे? अज्ञानाची धूळ बसलेली आहे. आपण मंदिरामध्ये दररोज आपल्या घरामध्ये पूजा करताना काय करतो? देवाला दररोज पाण्याने धुतो. का? कारण त्याच्यावरती धूळ बसलेली असते. आणि आपण धुतो त्याला, त्याच्या पुढे त्याला फुलं वाहतो, देवाच्या मूर्तीच्या पुढे फुलं वाहतो, अगरबत्ती लावतो, आणखी नंदादीप लावतो. हे दररोज काय करतो? कारण त्याच्यावरती दररोज धूळ बसत असते. तसं या आपल्या मनावरती, हे मन म्हणजे कोण आहे? इंद्रियाना मनजस्मी. भगवंतानं सांगितलं की इंद्रियामध्ये मन मी आहे. त्या मनावरती अज्ञानाची सतत धूळ बसलेली असते. त्याला जर आपण ज्ञानाच्या पाण्यानं दररोज धुतलं पाहिजे, नामस्मरणानं दररोज धुतलं पाहिजे, ज्ञानाच्या पाण्यानं धुतलं पाहिजे, त्याच्यावर सुंदर विचारांची फुलं टाकली पाहिजे, सुंदर विचारांची अगरबत्ती त्याच्या पुढे लावली पाहिजे, तर आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद येणार आहे. आणि म्हणून सद्गुरूंनी हे सुंदर विचार या ग्रंथांमधून सांगितलेलं आहे. खूप सुंदर सुंदर पुस्तक आहे. तरुणांसाठी हे खूप उत्कृष्ट, ज्याच्या घरामध्ये तरुण मुलं असतील आणि ज्यांना वाटतंय की आपली तरुण मुलं वाया जाऊ नये. आज समाजामध्ये प्रदूषण इतकं आहे की मुलं संगतीने बिघडतात. तुम्हाला जर त्यांना घडवायचं असेल तर त्यांच्या हातामध्ये हे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा ग्रंथ तरुणांच्या हातामध्ये द्या. आतापर्यंत मला वाटतं 60 लाख तरुणांच्या हातामध्ये हे ग्रंथ गेलेला आहे आणि त्यांनी त्याचा चांगला उपयोग. त्यातलं एक सुंदर उदाहरण माझ्या पुढे आहे. मला काय जास्त लांब कुठं जाण्याची गरज नाही. बघा, हे प्रफुल्ल चव्हाण म्हणून आहे. लहानपणापासून सद्गुरूंच्या संगतीमध्ये, बालसंस्कार केंद्रापासून, अगदी लहान वयापासून ते सद्गुरूंच्या बालसंस्कार केंद्रापासून ते जीवनविधीमध्ये आहे. आणि त्यांनी सद्गुरूंचं ज्ञान घेतल्यामुळं काय झालं? आज ते चांगल्या मर्चंट नेव्ही मध्ये, चांगल्या उच्च मध्ये कॅप्टन या पदावरती काम करत आहेत. आणि त्यांच्या जो काही त्यांना वेळ मिळतो तो हा सत्कारणी लावतात. आता तरुण मुलं अशी काय करतात? हे सद्गुरू वामनराव पै यांनी सांगितलेला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या ग्रंथामुळे, त्यांच्यापाशी आलेल्या ज्ञानामुळे त्यांना ही चांगली बुद्धी